हे बघा आमच्या गावाकडं नव्याची पौर्णिमा कशी करतात ते. चिखल घ्यायचा, चिखलात पाणी घालायचं आणि त्याचे गोल 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 करून उतरंडी बनवायच्या. त्या एकावर एक ठेवायच्या आणि त्याला चौकटीत ठेवायचं, हळदी कुंकू लावायचं. अजून म्हणलं तर ते ज्वारीचं धाट उभा करायचं, लोंब्या उभा करायच्या करडीचं. पण मला मिळालं नाही म्हणून मी ज्वारीचं धाटच नुसतं उभा केले म्हणा की तुम्ही. जसं असेल तसं म्हणून मी केलेलं आहे. आणि सगळ्या चौकटीसनी घरादारातल्या पुजायचं, हळदी कुंकू लावायचं, पाणी द्यायचं. काळी आईचं पहिलं धान्य निघालेलं असतंय का नाही, ते आपल्या गावात निवद करून नवं फेडायचं असते, हरभऱ्याचे पुरण घालायचं असते, असं फुल व्हायचं असते. हो का असं ज्वारीचं धाट उभं करायचं. काळ्या आईचं सगळं पहिलं देवाला द्यायचं आणि मग आपण घ्यायचं असते बघा, खायचं असते बघा. आणि पहिल्यांदा मग हे असं झालं की आमच्या इकडं पद्धत आहे अशी, देवाला निवद हे दाखवतात, परड्या भरतात, देवळात जातात, आंबाबाईला निवद दाखवतात आणि तेव्हा हे सगळं नव्याची पौर्णिमा करून साजरी करतात आणि मगच करतात. तुम्हाला कसे वाटते आमची